स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची रणनीती ठरलेली आहे। अजित पवार आठवड्यातील 4 दिवस महाराष्ट्र दौरा करणार आहेत। अजित पवार सोमवार, मंगळवार, बुधवार शासकीय कामकाज पाहणार आहेत। त्यानंतर उरलेले 4 दिवस ते महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। दौऱ्यात पदाधिकारी मेळावे तसंच सदस्य नोंदणी, बूथ बांधणी करण्यात येणार आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी राष्ट्रवादीची रणनीती ठरलेली आहे। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, काय अधिकची अपडेट आहे? पहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रणनीती ठरलेली आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सोमवार, मंगळवार, बुधवार हे मुंबईमध्ये शासकीय कामकाज पाहणार आहेत आणि उर्वरित 4 दिवस जे आहेत ते महाराष्ट्र दौरा करणार आहेत। अजित पवार यांच्याकडून तसे पक्षाचे मंत्री असतील, विधान परिषदेचे आमदार असतील किंवा आमदार यांना देखील राज्यातील दौऱ्यांचं शेड्यूल हे तयार करण्याच्या तात्काळ सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। एक शेड्यूल तयार करायचं आणि ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देण्याचा आदेश हे अजित पवार यांनी दिलेले। सदर दौऱ्याच्या दरम्यान जे आहे या संपूर्ण दौऱ्यामध्ये पदाधिकारी मेळावे असतील, त्याचबरोबर सदस्य नोंदणी, बूथ बांधणी, संघटना वाढवण्यासाठी हे सूचना ज्या आहेत त्या अजित पवारांनी दिलेल्या आहे। जी मंगळवारी बैठक पार पडली, या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अजित पवार यांनी या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर काही जे वादग्रस्त वक्तव्य करतात असे मंत्री असतील की आमदार असतील यांना देखील माफी मिळणार नाही। एक दोनदा ही चूक जी आहे ती बघितली जाईल, तिसऱ्या वेळी माफी दिली जाणार नाही असा सज्जड दम सुद्धा अजित पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मात्र आता अजित पवार जे आहे ते 3 दिवस कामकाज बघणार आहेत आणि 4 दिवस हे महाराष्ट्र दौरा करणार आहेत। त्यामुळे नक्कीच धनंजय, या दौऱ्याकडे आपलं लक्ष राहील। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।